नमस्कार मित्रांनो, माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, RTE 2024-25 अंतर्गत प्रवेशासाठी तुमच्या तालुक्यातील कोणकोणत्या शाळा पात्र आहेत व या पात्र शाळांमध्ये किती वॅकन्सी जागा RTE अंतर्गत प्रवेशासाठी पात्र असणार आहेत याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण RTE अंतर्गत प्रवेशासाठी वयाची अट किती आहे याबद्दलची माहिती घेतली होती. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, तुमच्या तालुक्यातील कोणकोणत्या शाळा RTE अंतर्गत प्रवेशासाठी पात्र आहेत याबद्दलची माहिती पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तेथून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता. वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला येथे लिस्ट ऑफ स्कूल अशा प्रकारचा पर्याय दिसेल. येथे लिस्ट ऑफ स्कूल या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, येथे तुमचा जो जिल्हा असेल तो तुमचा जिल्हा निवडून घ्या. मित्रांनो, तुमचा जिल्हा निवडून झाल्यानंतर येथे बाय ब्लॉक बाय नेम अशा प्रकारचे तुम्हाला पर्याय दिसतील. येथे बाय ब्लॉक या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर येथे तुमचा तालुका निवडून घ्या. त्यानंतर मित्रांनो, येथे RTE या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर येथे 2024-25 हे सिलेक्ट असू द्या. त्यानंतर येथे सर्च या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, तुम्ही सर्च या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या तालुक्यामधील RTE अंतर्गत ज्या शाळा पात्र असतील त्या सर्व शाळांची यादी तुम्हाला येथे दिसेल. तुम्हाला तुमच्या पाल्याचे ॲडमिशन ज्या शाळेमध्ये करायचे आहे त्या शाळेच्या नावावर तुम्ही येथे क्लिक करा. मित्रांनो, तुम्ही ज्या शाळेच्या नावावर क्लिक केले आहे त्या शाळेची पूर्ण माहिती येथे तुम्हाला दिसेल. मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता तुम्ही सिलेक्ट केलेल्या शाळेमध्ये कोणत्या वर्गासाठी प्रवेश दिला जाईल. मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता मी निवडलेल्या शाळेमध्ये फर्स्ट स्टँडर्डसाठी प्रवेश दिला जाईल. त्याचबरोबर येथे वयाची अट कमीत कमी 6 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्ष दिलेली आहे. आणि येथे टोटल वॅकन्सीज 95 म्हणजे टोटल ॲडमिशन 95 आहे. त्यामध्ये RTE अंतर्गत 32 जागा येथे दिलेल्या आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या तालुक्यातील सर्व शाळांमध्ये किती वॅकन्सी शिल्लक आहे ते पाहू शकता.